ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर फुलप्रूफ सक्सेस. उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य. चांदा ते बांदा शिवसेना वाढली आहे. शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी. एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेमधून शक्ती प्रदर्शन. शिवसेनेत आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. 2029ला धनुष्यबाणावर निवडून आणणार. एकनाथ शिंदेंची ग्वाही. गद्दारी केल्याचा सूड निवडणुकीमध्ये घ्यावाच लागेल. पुन्हा निवडून दाखवाच. गद्दारांना आव्हान देतोय. उद्धव ठाकरेंचं बंडखोर खासदारांना खुलं आव्हान. तर ते 6 खासदार शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतील. एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. खासदार फुटण्यामागे निधी मिळत नाही हे कारण असेल तर निधी का दिला जात नाही? विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी निधी दिला जात नाही. खासदार फुटीवरून सुषमा अंधारेंचा आरोप. तर विरोधक सत्ताधारी आणि समान पद्धतीनं निवडणूक जिंकले, मग भेदभाव का? अंधारेंचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांवर अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात. दिल्लीमधल्या बैठकीला खासदार अनुपस्थित राहिल्यानं लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत पत्र पाठवलं जाणार. अद्याप एकाही खासदारांना पत्राला उत्तर दिलं नसल्यानं कारवाई होणार. सूत्रांची माहिती. माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. माझं आयुष्य संघर्षात गेलं. दबावाला घाबरणारा मी नाही. शिंदे सेनेमध्ये प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेमध्ये फक्त एका व्यक्तीची समस्या. या लोकांना ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत. माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होत होता. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटील चिडले. तर मुलीनं ठाकरे सेनेमध्ये राहायचं ठरवलं तरी प्रॉब्लेम नाही, अशी प्रतिक्रिया. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार. 27, 28, 29 जूनला उद्धव ठाकरे दौरा करणार. अंबादास दानवेंची माहिती. आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार. शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं. आदित्य ठाकरेंचा पलटवार. तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावर निवडणूक लढून दाखवावी. आम्ही पराभव करू. आदित्य ठाकरेंचं आव्हान. कुणी तुडवायला आल्यास जशास तसं उत्तर देणार. ऑपरेशन तुडवावरून नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या सेनेला इशारा. स्वतःचं हित साधण्यासाठी अनेक जण पक्ष बदलतात. ध्येयवादी माणसं कधीही बदलत नाहीत. अशा पद्धतीनं पक्ष बदल करणं योग्य नाही. खासदारांच्या शिंदेच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. मातोश्रीवर बाहेर शिंदेच्या शिवसेनेची बॅनरबाजी. शिवसेनेचे वाघ खऱ्या शिवसेनेत दाखल. बॅनरवर उल्लेख. 6 खासदारांचे फोटो मातोश्री समोरच लावून शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले? जनतेमध्ये जाऊन सांगा. आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा. उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे 20 पैकी 3 आमदार अनुपस्थित. संजय पोतनीस, संजय देरकर, राहुल पाटील गैरहजर. तर विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे गावी असल्यानं अनुपस्थित राहिल्याची माहिती. अमित शहांनी सांगितलं तसं एकच शिवसेना आहे. उद्या 99.99% लोक शिवसेनेमध्ये येतील. हम दो हमारे शिल्लक फक्त राहतील. बाकी सगळे शिंदेंकडे येतील. ठाकरेंच्या खासदार फुटीवरून आशिष जयस्वाल यांचा निशाणा. परभणीच्या पिंपळगाव पाटी परिसरात ठाकरे सेनेचे शिवसैनिक फुटीर खासदार संजय जाधवांच्या विरोधात आक्रमक. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून खासदार जाधवांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. फुटीर खासदार प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली. मला सांभाळलं, पोरांना सांभाळा. हे काय पाळणाघर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरून टीका. नाशिक विधान परिषदेमध्ये धक्कादायक निकाल. शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत. निवडणुकीवेळी माझा बाप काढण्यात आला. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा. एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात. गद्दारी केली. मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेमधील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंकडून गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या आमदार खासदारांची बैठक संपन्न. बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चेसोबत एसआयआर संदर्भात ही चर्चा. BL-2 नेमणुकीसंदर्भातही बैठकीमध्ये चर्चा झाली. माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून नियम रद्द करण्याची केली मागणी. 12 जून 2026 रोजी लागू झालेल्या नियमांवर अण्णा हजारे यांचा आक्षेप. मुंबई महापालिकेमध्ये भाजप नगरसेवकाच्या आक्षेपानंतर अधिकाराचं निलंबन. अधिकाऱ्याच्या सो व्हॉट या शब्दांवरून विधी समितीमध्ये गोंधळ. उद्घाटनाच्या कोनशिलेवर नाव नसल्यानं स्थानिक नगरसेवकांना आक्षेप घेतला.
नांदेडच्या गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार होणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रस्तावाला मंजुरी. 1956चा जुना कायदा रद्द करण्यात आला. विदिशातील गर्ल्स कॉलेजमध्ये नीट परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापासून वंचित. विद्यार्थिनींना उशीर झाल्यानं आणि बायोमेट्रिक त्रुटी झाल्यामुळे विद्यार्थिनी परीक्षेला मुकल्या. प्रताप सरनाईकांकडून मीरा भाईंदरमधील बॉटलनेक पुलाच्या चौकशीची मागणी. पुलाचा पृष्ठभाग असमतोल असल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास. सरनाईकांनी एमएमआरडीएला पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी केली. नवी मुंबईतील खारघरमधील एका खासगी गृहनिर्माण प्रकल्पामध्ये भीषण पाणी टंचाई. पाणी टंचाईमुळे रहिवाशांचा यावेळेला संताप उसळला. आक्रमक महिलांनी बिल्डरला घेराव घातला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाच्या थकीत बिलाच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक. पैठणमधील एकनाथ सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं बिल थकवल्याचा आरोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. अहिल्यानगरमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी कोपरगावच्या तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीच्या मागणीचं नायब तहसीलदारांना निवेदन. धुळ्यामध्ये शिरपूरसह साक्री शिंदखेडा तालुक्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजेरी. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस. रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. खालापूर, कर्जत, पेण, सुधागड, माथेरान, खोपोली आणि पनवेल परिसरात वरून राजा बरसला. अहिल्यानगरच्या राहता शिर्डीमध्ये हलक्या सरी बरसल्या तर कोपरगावात जोरदार पावसाची हजेरी. कोपरगावात रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीवरही परिणाम. बीड तालुक्यामधल्या लिंबा, गणेश, मांजरसुंबा परिसरात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. मात्र पेरणीसाठी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. नाशिकच्या साक्री शिर्डी मार्गावरील भावड बारी घाटामध्ये दरड कोसळली. पहिल्याच पावसामध्ये घाटामधील दरड कोसळल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. दरड रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम. बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा विळखा वाढला. 7 तालुक्यांमध्ये 1.25 लाखांहून अधिक नागरिकांसाठी 51 टँकरनं पाणी पुरवठा. येत्या काळामध्ये पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता. जालन्याच्या भोकरदनमध्ये पाणी टंचाईचं संकट गडद. विहिरींनी तळ गाठल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. टँकरच्या माध्यमातून पाणी देत शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्याची धडपड. बीडच्या परळीमध्ये वाण धरणावर अवैध पाणी उपसा मोटारीवर कारवाई. पाण्यासाठी पैसे भरल्याचा शेतकऱ्यांचा दावा. शेतकरी संतप्त झाल्यानं पथक कारवाई न करताच परतलं. साताऱ्यामध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे करंडी गावातील ग्रामस्थ आक्रमक. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये मृत माशांचा खच आढळला. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. रायगड पुणे ताम्हिणी महामार्गावर इको कारचा अपघात. अपघातामध्ये 4 प्रवासी गंभीर जखमी. माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कपनूर गावात कौटुंबिक वादातून पत्नीवर हातोड्यानं जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी. फरार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संजय राऊतांची एकच टेप रेकॉर्ड कायम बसते. शिंदेच्या सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊतांना टोला. तर संजय राऊत मानसिक रुग्ण. राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं. नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका.